श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवरात्र पूजा कशी करायची व साधी पद्धत घटस्थापना 2024 कशी करावी। चला तर बघूया। भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये वैदिकीपूर्ण उत्सव अगदी उत्साहाने साजरा केला जातात। संपूर्ण मराठी वर्षात विविध पद्धतीची नवरात्री ही साजरी केली जातात। याची सुरुवात चैत्र महिन्याच्या चैत्र नवरात्री श्रीराम नवरात्र यांनी होते। मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केले जातात, तरी शारदीय नवरात्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। यंदा सन 2024 मध्ये नवरात्री उत्सव 10 दिवसाचा असे 10 दिवसाचा असल्याचे म्हटले जाते आहे। सन 2024 मध्ये घटस्थापना कधी आहे व दसरा विजया मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे। शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदा हे अश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते। त्यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो। तसेच अश्विन महिन्यातील घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते। अश्विन महिन्यातली नवरात्र शारदीय म्हणायचे कारण म्हणजे हे शरद ऋतूचे प्रभावी येते। भारतामध्ये सर्वात हा नवरात्रीमध्ये प्रत्येक कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा उपासना केली जाते। कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतातील पिके तयार होत असलेली असतात, काही इतर झालेली असतात। अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राचा पहिला दिवस घटस्थापना होते। अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलाचे माळ व देवी पुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते। तसेच यंदा शारदीय नवरात्री घटस्थापना कधी आहे चला बघूयात। कोणतेही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवस असते, पण तिथीचा क्षय असल्याने हे 8 दिवसाची किंवा वृद्धी असल्यास 10 दिवसाची असू शकते। यंदाचा नवरात्र उत्सव 10 दिवसाचा असे म्हटले जाते। तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी अश्विनी महासंभारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्रीला प्रारंभ होत आहे। तसेच 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12:28 भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विनी शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे। त्यामुळे घटस्थापना हे 3 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्योदयापासून केली जाईल। आपल्याला कुळाधर्माप्रमाणे घटस्थापना करावी लागले असे सांगितले जाते। तसंच आई जगदंबाची पूजा करण्यासाठी नवरात्र म्हणजे देवीची उपासना, गोंधळ, गरबा, नृत्य आपण हे सगळे करतो, पण पूजेची माहिती नसते। आपण नवरात्रीची उपासना केली जाते। घटस्थापना विधी कसे करावे, आई जगदंबा आईची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। तसंच नवरात्रमध्ये 9 दिवस हे 9 माळ असे असतात। नवरात्रात 9 दिवस 9 देवीची पूजा केली जाते। तसंच मातेच्या रूपात समर्पित असते। आदिशक्ती जगदंबाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात। तसेच शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, तसंच आता आपण आधी म्हटल्याप्रमाणे घटस्थापना कशी करायची याचा शुभ मुहूर्त बघून घेतलेला आहे। आपण अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला याचा शुभ मुहूर्त काय 3 ऑक्टोबर 2024 रोजी केली जाईल आपल्याला ही घटस्थापना। तसेच आपण नवरात्रीच्या सणाचे आतुरतेने वाट बघत आहोत। तसेच अश्विनी महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होत आहे। या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणून सुद्धा ओळखली जाते। शारदीय नवरात्री म्हणून ओळखले जाते। तसंच 3 ऑक्टोबर पासून नवरात्रला सुरू होत आहे आणि तुम्ही घटस्थापनाची तुम्हाला वेळ पण सांगितलेली आहे। आपल्याला त्या वेळेनुसार ही घटस्थापना करून घ्यायची आहे। तसंच वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करून घ्यायची आहे। घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य एका तांब्याची मूर्ती किंवा टाक घ्यायची आहे आणि श्रीफळ घ्यायचे आहे, हळद कुंकू घ्यायचे, तसंच
तसंच ओला कुंकू घ्यायचे व तसेच अखंड दिवा आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. 9 रात्रीसाठी तसेच दिवा हा मोठा घ्यायचा आहे आपल्याला व पाणी घ्यायचे, विड्याचे पाणी घ्यायचे व फुलहार घ्यायचे. तसेच देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला ओटी भरण्यासाठी पण आपल्याला साहित्य घ्यायचे. तसेच तांब्याचे कलश घ्यायचे पाणी भरून व मातीचे एक घट घ्यायचे, म्हणजे मातीचे घट आणायचे आपल्याला बाजारात मिळते ते एक घट घ्यायचे व 9 प्रकारचे प्रसाद घ्यायचे आपल्याला. म्हणजे तुम्ही काय प्रसादासाठी खडीसाखर सुद्धा ठेवू शकतो किंवा दूध साखर सुद्धा ठेवू शकतो. तसेच अक्षदा घ्यायचे व लाल कपडा घ्यायचे. तसंच आपल्याला घटस्थापना करायची आहे, ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला. त्यावरती केळीचे पान ठेवून घ्यायचे आहे, त्यावरती मातीचा ओटा तयार केला जातो. तसंच आणि आपण प्रथम विड्याच्या पानावर स्वस्तिक काढून घ्यायचे, ते अगोदर देव घरामध्ये ठेवायचे व त्यावरती देवीची टाक ठेवायची किंवा तुमच्याकडे मूर्ती असली ती ठेवा, फोटो ठेवा. तसंच पूजा करायची आहे. आपण मातीचे थर दिलेले आहे, याला वेदिका असेही म्हणले जाते. म्हणजे आपण जे मातीचे थर देतो त्यांना वेदिका असेही म्हणले जाते. जे आपण मातीचे वटा तयार केला आहे त्यावरती धान्य मुठभर घालायचे आहे व धान्य जवस, सेतू, चवळी, मसूर, गहू, ज्वारी असे धान्य घालून त्याचे एक परत त्यावरती हे करायचे आहे, थोडेसे मातीचे थर घालायचे आहे. व आता आपण घट घ्यायचे आहे. कोणी मातीचे घेते तर कोणी तांब्याचेही घट घेतात व त्या घटावरती कुंकुवाने रेषा ओढून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला घटावरती काय करायचे, कुंकुवाने असे उभे रेषा ओढून घ्यायचे व त्या घटामध्ये पाणी घ्यायचे व त्यामध्ये सुपारी व एक नाणे व थोडेसे अक्षदा, फूल, दुर्वा असे हे त्या आपल्याला घटामध्ये घालायचे आहे व त्यावरती आपल्याला त्यावरती घट ठेवायचे आहे व त्या घटामध्ये 9 विड्याचे पाने ठेवायचे व त्यामध्ये नारळ ठेवायचे व नारळाची शेंडी हे वरच्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे. कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं आपल्याला नारळाची शेंडी हे वरच्या बाजूला ठेवायचे. घटाची स्थापना झाली आहे. आता गणपतीची पूजा करून घ्यायची. आपल्याला कसं आहे, कोणतीही पूजा करायच्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेतो. मग गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यांना हळद कुंकू व्हायचे व हळद कुंकू व्हायचे, फूल, शंख, घंटीचा फूल आणि हे वाजवून घंटी आणि शंखची पण आपल्याला पूजा करून घ्यायची. कोणतीही पूजा करताना शंख आणि घंटीचा पण पूजेला तेवढंच महत्व आहे. म्हणजे जसं आपल्याला पूजेचं महत्व आहे, घंटी आणि शंखाची महत्व आहे. तसंच समईची पण पूजा करून घ्यायची व कलशाची पूजा अवश्य करून घ्यायची आहे. तसेच आपण नंदा दीप लावून घ्यायचे आहे व आपण जे दिवा किंवा समई लावतो त्यावेळी मोठा वात करून घ्यायचे. समईची पण पूजा करून घ्यायची व आपल्याला माळ तयार करून घ्यायचे. 9 दिवस घटावर सोडण्याचे आपल्याला जे धान्य पेरून घेतले आहे त्यावरती थोडेसे पाणी शिंपडायचे आहे. म्हणजे आपल्याला 9 दिवस थोडी सकाळी पूजा करताना पाणी शिंपडून घ्यायचे. तसे धान्य जितकं छान उगवेल तितके घरामध्ये शुभकत येईल. म्हणजे तुमच्या घरात जेवढं धान्य उगवेल तेवढं तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांतता येईल. आता आपल्याला घटस्थापना झाली, माळ घालून घ्यायची आहे व समई दिवा लावून घ्यायचे झाले तर तसेच आपण अखंड दिवा लावतो. अखंड दिवा हे वेगळे ठेवायचे आहे. तसंच काजळी आली की तिथे एक काडीने अलगत करून घ्यायचे आहे. तसंच जे आपण अखंड दिवा लावतो ते एकदम स्वच्छ घेऊन लावायचे. जर तुम्ही कुठे बाहेर जरी गेला तर आल्यानंतर अंघोळ करून, अशा प्रकारे आपल्याला बाहेर जरी गेलं तर आल्यानंतर अंघोळ करून देवी समोर आपल्याला जायचं आहे. म्हणजे दिवा लावायचा आहे. दररोज सकाळ संध्याकाळ आरती करावं, सप्तशतीचे पाठ करावं, देवी अष्टक म्हणा. जर तुम्हाला काही जमत नाही तर ओम आय एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा 108 वेळा मंत्र म्हणलं तरी चालेल. तसंच देवा आपल्या घरी 9 दिवस देवी आपल्या घरी आलेले असतात. कुटुंबात सुख शांती मागावे की देवी आपल्या नक्की देईल. म्हणजे तुम्ही काही मागो, 9 दिवस देवी आपल्या घरी आलेले असतात सुख समृद्धी घेऊन. तुम्ही काही इच्छा बोललं तरी तुमची इच्छा देवी ही मान्य करेल. सगळ्यात नवरात्री सुरुवात होतो आहे.
सगळ्याच्या घरी नवरात्र सुरू होत आहे. आनंदात जावे व तुमच्या कुटुंबाला खूप आयुष्य मिळे व सुख संपत्ती मिळे हीच माझी देवी चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ.